देत आहेत ते आणि एक धाव देखील घोषित क्षेत्रामध्ये आकर्षक अशा ट्रॉफ्या कुमार रियांश अतिश घरत यांच्यातर्फे झेलची संधी होती परंतु चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये एक धाव धाव संख्या झाली ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर फुलटॉस पद्धतीचे चेंडू पाहूया चेंडू हवेमध्ये आणि एक झटका बसतोय तो एक मोठा झटका बसतोय तो बेलापूर संघाला सिद्धू बाद होतोय पॉवर प्लेचं हे शतक शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल धाव संख्या झाली ती 7 जोरकास मारण्याचा प्रयत्न आणि मिस फील्ड होते आणि एक धाव देखील सुरक्षितपणे पूर्ण होते ती आणि एक ओव्हरची समाप्ती होते पॉवर प्लेचं हे शतक आणि या शतकामध्ये धावा खर्च केल्यात ते फक्त 8 खूप सुंदर अशी गोलंदाजी
लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू जातो तो गॅप मध्ये एक टप्पा खात जातो. हा चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4 धावेनी वाढ होत असताना संघाची धाव संख्या झाली ती 17. सिद्धू बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की धाव संख्येवर काही रुकावट येईल, परंतु एक चांगली बॅटिंग करत असताना बेलापूर संघाकडून जे फलंदाज ऋषी मात्रे यांच्या बॅटमधून आलेले लागोपाठचे 2 चौकार. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते आणि फलंदाजवर असतील ते ऋषी मात्रे. आणि पंचांची दाद नाकारलेली आहे. चांगली अपील होती आणि हा चेंडू देखील डॉट फेकलेला आहे. 2 लगातारचे चौकार मारल्यानंतर तिसरा चेंडू डॉट फेकलेला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 17. शेवटचे 2 चेंडू देखील शिल्लक असतील. समालोचन कक्षामध्ये तुम्ही पाहत असाल स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू देखील डॉट. रिंकेश यांचं देखील स्वागत असेल आणि नितीन वर्मा उर्फ चिंटू यांचं देखील स्वागत असेल. पवेलियन कक्षामध्ये समालोचन कक्षामध्ये तुम्ही पाहत असाल जोरात मारलेला चेंडू हवेमध्ये. पाहूया आणि आणखी एक झटका बसतोय तो ऋषी बाद. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू. निदा चेंडू मारलेला फटका पाहूया आणि हा जातो तो चेंडू 6 धाव्यांसाठी सीमारेषा पार आणि 6 धावेंनी वाढ होत असताना संघाची धाव संख्या झालेली आहे ती 23.
संघाची धाव संख्या झाली होती समाप्ती आणि संघाची धाव संख्या झाली होती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 आणि शेवटचं शतक शिल्लक असेल आणि धाव संख्या झाली ती 24 मोठे फटक्यांची आतिषबाजी करायला लागेल ती विनायक प्रियदर्शनी बेलापूर संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर एक मोठी फलंदाजी करावी लागेल संघाकडून चौथं षटक फेकण्यासाठी बॉलर सागर मारलेला चेंडू गॅप मध्ये एक टप्पा खात जातो 4 धाव्यांसाठी आणि 4 धावेने वाढ होत असताना संघाची धाव संख्या झालेली आहे ती 28 शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका विनायक यांच्या बॅटमधून पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे गोलंदाजी करतील जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाते तो घोषित क्षेत्रामध्ये एका धावेने समाधान मानावं लागेल आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 29 अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील विनायक यांना मोठी आतिषबाजी करावी लागेल तुम्ही गेल्या हप्त्यामध्ये पाहिलं असेल विनायक यांच्या बॅटमधून नेरुल गावामध्ये जो सामना झाला होता एक त्यांच्या बॅटमधून खतरनाक फलंदाजी देखील त्यांच्या बॅटमधून तुम्ही पाहिली असेल तेच ते फलंदाज विनायक पुढचा चेंडू मारलेला चेंडू पाहूया झेलची संधी होती परंतु एक चेंडू टप्पा खात आणि एक सुंदर अशी क्षेत्ररक्षण सुंदर असं आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत 2 धावा धाव संख्या झाली ती 31 3 चेंडू देखील शिल्लक असतील आणि एक फलंदाज बाद होतील ते काहीच कमबॅक करत असताना नवीन फलंदाज इजाज बेलापूर संघाकडून
चालू असणारा सामना सिद्धिविनायक रबाले वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर. आणि मारलेला चेंडू 4 धावांसाठी हा चेंडू गेलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धाव संख्या झालेली आहे ती 35. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या बॉल मध्ये जर मोठा फटका आला तर हा सामना पाहण्यात खूप मजा रंगत येईल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील ते फलंदाज इजाज बेलापूर संघाकडून. त्याच प्रकारे चेंडू मारलेला आहे परंतु तिथं फिल्डर तैनात असतील आणि एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होत आहेत आणि एक झटका बसतोय तो प्रियदर्शनी बेलापूर संघाला. धाव संख्या झाली आहे ती 36 आणि 37 धावांचं टार्गेट असेल ते रबाले संघासमोर. सिद्धिविनायक रबाले. धन्यवाद डीजे. हे खाली ठेव पंखा आहे 80 आवाज गेली पाहिजे आहे बरोबर हवा येते. दुसरी इनिंगची देखील सुरुवात होईल आणि 36 धावा झालेल्या आहेत आणि 37 धावांचं एक आव्हान ठेवलेलं आहे 37 जिंकाला ना ते रबाले संघासमोर. आणि यानंतरचा सामना देखील तुम्ही पाहाल सकाळच्या सत्रामध्ये तो सामना विन झालेला आहे. तो संघ आहे तो जय गजानन कुक्षेत आणि चालू असणारा सामना बेलापूर वर्सेस रबाले. मला वाटलं प्लेअरला पाहिजे आणि फलंदाज देखील जात असताना फलंदाजीसाठी चालू असणारा सामना तुम्ही पाहत असाल बेलापूर संघ आणि रबाले संघ. प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस सिद्धिविनायक रबाले.
स्ट्राईकवर असतील ते गोपी रबाले संघाकडून आणि नॉन स्ट्राईकला असतील ते प्रकाश आणि गोलंदाजीच्या मार्कवर असतील ते बेलापूर संघाकडून स्वप्नील ठाकूर. पॉवर प्लेचं हे शतक. नऊ पूर्णांक 50 सरासरी. जर हा सामना जिंकायचा असेल तर गाठावी लागेल. हा सामना पाहूया आजच्या दिवसातील दुसरा सामना. प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस सिद्धिविनायक रबाले. आणि सामन्याला देखील सुरुवात होते. आणि डॉट चेंडू. पहिला चेंडू सुंदर चेंडू टाकलेला आहे तो स्वप्नील ठाकूर यांच्या गोलंदाजीतून. पॉवर प्लेचं हा शतक. अशीच जर गोलंदाजी केली तर हा सामना पाहण्यात खूपच मजा येईल. चालू असणारा सामना. आणि चेंडूला एक सन्मान देतोय आणि एक धावेनी खातं ओपन होतंय ते रबाले संघाचं. आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1. पॉवर प्लेचं हे शतक. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. सकाळच्या सत्रामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल ते सुंदर अशी गोलंदाजी राहिली ती कुक्षेत जय गजानन कुक्षेत संघाकडून. मारलेला चेंडू. पुलचा फटका आणि हा चेंडू जाते सरळ नर्सरीमध्ये 6 धाव्यांसाठी. पुढचा चेंडू सरळच्या दिशेने हा मारलेला चेंडू एक टप्पा खात जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 फटक्यावरती 2 मोठे फटके. पहिल्या चेंडूवरती लांबलचक षटकार. त्यानंतर सरळच्या दिशेने हा चौकार देखील तुम्ही पाहिला असेल. प्रकाश यांच्या बॅटमधून 2 चेंडू 10 धावा. एक खतरनाक अशी फलंदाजी स्फोटक फलंदाजी प्रकाश यांच्या मार्फत तुम्ही पाहत असाल रबाले संघाकडून. आणखी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वलन घेणारा हा चेंडू होता. आणि कमबॅक करत असताना स्वप्नील ठाकूर बेलापूर संघाकडून खूपच सुंदर अशी गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती डॉट. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. मारलेला फटका खूपच सुंदर असा फटका आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. रियांश आतिश घरत यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफ्या तुम्ही पाहतात. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. आतिश घरत वहालगावचे
एक उद्योजक त्यांच्या मार्फत या ट्रॉफ्या देखील दिलेल्या आहेत, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. जर हा सामना जर बेलापूर संघाला जिंकायचा असेल तर काहीसा कमबॅक करावा लागेल. नवीन गोलंदाज आलेले आहेत ते विनायक, यांच्याकडून अपेक्षा असतील कशा प्रकारची गोलंदाजी करतील ते बेलापूर संघाकडून. मारलेला फटका आणि धावचीची संधी आणि फलंदाज होतोय तो बाद. एक मोठा झटका लागतोय. पहिल्या चेंडूवरती कमबॅक करत असताना विनायक आणि विशाल भोईर यांचं देखील शुभागमन होतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. त्यांना देखील विनंती असेल, त्यांनी देखील विराजमान व्हायचं आहे. आणि नवीन फलंदाज जात असताना फलंदाजीसाठी पहिला झटका लागतोय तो विकास, ज्यांच्या बॅट मधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी झाली. त्यांना देखील स्ट्राईकवर येणं गरजेचं राहील असले असेल जर हा सामना जिंकायचा असेल रबाले संघाला. आणि पहिल्या चेंडूवरती कमबॅक करत देऊन असताना विनायक. पाहूया पुढचा चेंडू आणि पंचांकडे दादा आणि फलंदाज बाद होतोय. आणखी एक झटका लागतोय तो रबाले संघाला आणि फलंदाज देखील बाद होत आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. धन्यवाद डीजे. आणि किरण दादा मेहर यांचं देखील शुभ आगमन होतोय. त्यांना देखील विनंती असेल, त्यांनी देखील समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. किरण दादा मेहर आजच्या दिवसातील हा चालू असणारा सामना आणि धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली आहे ती 17. दोन चेंडूवरती कमबॅक करून दिलेला आहे ते बेलापूर संघाकडून गोलंदाज विनायक. पाहूया पुढचा चेंडू आणि आणखी एक झटका बसतोय तो रबाले संघाला आणि फलंदाज होतोय बाद. आणि टीम हॅट्रिक झालेली आहे, परंतु गोलंदाजाला संधी असेल हॅट्रिकची. खूपच सुंदर अशी गोलंदाजी, एक सुंदररित्या गोलंदाजी त्यांच्या मार्फत तुम्ही पाहत असाल. बेलापूर संघाकडून गोलंदाज विनायक, त्यांच्या बॅट मधून देखील तुम्ही कित्येकदा पाहिले असतील ते लांब लचक षटकार. आणि आता गोलंदाजी करत असताना देखील एक चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत विनायक बेलापूर संघाकडून. प्रियदर्शनी बेलापूर. कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 शिरोने प्रतिष्ठान आयोजित आणि सुंदर अशा ट्रॉफ्या देखील तुम्ही पाहत असाल. कुमार रियांश अतिश घरत यांच्यातर्फे या ट्रॉफ्या, त्यांनी त्यांचं देखील मनापासून धन्यवाद असेल. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही पाहत असाल ते एक सुंदर अशी सायकल अविनाश दादा सुतार यांच्याकडून ती सायकल देण्यात आलेली आहे. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. एक क्रिकेट प्रेमी म्हणून अविनाश दादा सुतार यांचं देखील नेहमीच चांगलं योगदान आणि चांगलं सपोर्ट असतो. नेहमीच शिरोने संघाला असून द्या, 30+ संघाला असून द्या, 40+ संघाला असून द्या, एक चांगले असे व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे लाडके अविनाश दादा सुतार, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. अशीच साथ असून द्या. हॅट्रिकची संधी होती, परंतु चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये
आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एकच धाव खर्च केली. खूप सुंदर अशी गोलंदाजी आजच्या दिवसातली. काही कमबॅक करून देत असताना विनायक शेवटचे 2 चेंडू असतील. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल कुक्षेत संघांनी देखील अशाच प्रकारे गोलंदाजी केली होती. अनुप पाटील यांचा संघ आणि खोलवर पद्धतीचा चेंडू होता. हा चेंडू देखील डॉट चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी. 5 चेंडू टाकून फक्त एकच धाव खर्च केलेले विनायक. अरे बंद कर ना. आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी. जर तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन द्या. 3 फलंदाज बाद केले, 1 धाव खर्च केली, 5 चेंडू डॉट फेकले. खूप सुंदर अशी विनायक यांची गोलंदाजी. कमबॅक करून दिलं तर बेलापूर संघाला. आणि नवी मुंबईचे रूल नुसार जो कोणी सामना यानंतरचे जे सामने होतील तर जे कोणी सामने खेळतील त्या कर्णधाराला विनंती असेल संघाच्या कर्णधाराला का तुमची प्लेइंग लिस्ट देखील आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे तर सामना चालू करायचा आहे. कारण की काही नियम नवी मुंबई असोसिएशनचे काही नियम आहेत त्यांचं नियमांचं देखील पालन करत असताना हे सामने खेळवले जातील याची देखील सर्व कर्णधारांनी सर्व टीमनी नोंद घ्यायची आहे. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली विनायक. खूप सुंदर अशी गोलंदाजी. आणि यानंतरची गोलंदाजी वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं 3रं शतक फेकण्यासाठी येत आहेत ते ऋषी. एक यंगस्टार खेळाडू आहेत ते. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. काहीसं कालमंत्र देत असताना बेलापूर संघाचे कर्णधार कौस्तुभ म्हात्रे एक जाणकार खेळाडू आणि जुने खेळाडू असतील ते. आणि बेलापूर संघ देखील साहिल दिवेकर यांना देखील मिस करत असतील. त्यांची अनुपस्थिती असताना देखील हा संघ देखील कशा प्रकारे गोलंदाजी फलंदाजी करतो तो. खूप सुंदर अशी साहिल दिवेकर. हा सामना देखील ते पाहत असतील ऑनलाईनच्या सुरुवात प्रेक्षक लाईव्ह. पाहूया पुढचा चेंडू. आणि पहिल्या चेंडूवरती एकदम सुंदर असा चेंडू. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा हा चेंडू. पहिला चेंडू डॉट फेकलेला आहे ऋषी. आणि धाव संख्या झालेली आहे ती 18. पुढचा चेंडू ऋषी तयार. आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी. पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. एकच लाईन आहे वाईड लाईन. पंचांशी वादावाद करू नका प्लीज. पंचांचा निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल. पुढचा चेंडू. आणि ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. खूप सुंदर असा चेंडू. परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव देखील पूर्ण होते आणि संघाची धाव संख्या झाली ती 19. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केलेले ऋषी यांनी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील बेलापूर संघाकडून आलेले गोलंदाज ऋषी. प्रियदर्शनी बेलापूर संघ तसेच सिद्धिविनायक रबाले. चालू असणारा सामना. खूप सुंदर अशी गोलंदाज. फलंदाज बाद होत आहेत.
हॅलो. खूप सुंदर अशी गोलंदाजी ऋषी यांच्या गोलंदाजीतून तुम्ही बघितलं असतील. 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. विनायकच्या गोलंदाजीमध्ये तुम्ही बघितले असेल याच्या अगोदरची ओव्हर त्यांनी देखील 3 विकेट घेऊन एकच धाव खर्च केली आहे. खूप सुंदर असं कमबॅक सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल. अशाच प्रकारची गोलंदाजी कुक्षेत संघाकडून खूपच सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत तुम्ही पाहिली असेल. पाहूया पुढचा चेंडू. ऋषी मारलेला चेंडू हवेमध्ये. पाहूया चेंडू आणि खूप सुंदर असे क्षेत्ररक्षण. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. 6 धावा होत्या परंतु हा सुंदर असा त्यांनी संघासाठी 5 धावा देखील वाचवलेल्या आहेत आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 20. जर अशा प्रकारची क्षेत्ररक्षण होईल तर गोलंदाजाचं देखील मनसुबे वाढतील. त्यांचा देखील कॉन्फिडन्स वाढेल आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ऋषी आणि खराब प्रकारचा चेंडू आणि वाईट चेंडू. 1 धावेने वाढ. धाव संख्या झाली ती 21 आणि 7 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज असेल. 16-16. 6 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज. 7 चेंडू मध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवरती समाचार घेतोय. एक टप्पा खात चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. समालोचन कक्षामध्ये जॅक्स मात्रे. अंपायर कोण जाईल मग? आहे ना अंपायर. तू आहे ना अंपायर कोण? बली मेहर यांना विनंती असेल त्यांनी देखील समालोचन कक्षामध्ये यायचं. त्यांचं देखील स्वागत असेल. शिरोने प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. बली मेहर त्यांना देखील विनंती असेल त्यांनी देखील इथे येऊन उपस्थितीत राहायचे आणि स्पीडअप करा. जॅक्स मात्रे यांना विनंती असेल त्यांनी इथं लगेचच यायचं आहे. त्याला सांग ना नको जाऊ तू म्हणून. हॅलो नाही हॅलो तुला आहे का? पुढचा चेंडू आणि हा चेंडू वाईट चेंडू. +1. 2 धावेनी वाढ होते आणि धाव संख्या झालेली आहे ती 27. 6 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता असेल. नको जाऊ सिद्धू. सिद्धू मत जा. तू मत जा. नहीं तो वो जैक को भी रुका के गया है.
वो अंपायरिंग करेगा तो क्या बैटिंग करते का बॉलिंग तू मत जा एक मॅच मत जा लवकरात लवकर सामना सुरू करा. टीम मीटिंग घेऊ नका. 6 चेंडू आणि 10 धावींची आवश्यकता असेल ती रबाले संघाला. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते सिद्धू प्रियदर्शनी बेलापूर संघाकडून. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाते सीमा रेषा पार. षटकार. 6 धाव्यांसाठी हा षटकार. फुलटॉस चेंडूवरती हा मारलेला एक मोठा असा प्रहार. जॅक्स मात्रे आणि आत्महत्या होते त्याने फलंदाज बाद होतोय. तू मे करत असताना एक धाव देखील पूर्ण झाली होती आणि दुसऱ्या धावची काही गरज नव्हती आणि फलंदाज बाद होतो. त्यांच्या बॅट मधून लांबलचक षटकार येत होते तेच फलंदाज देखील बाद होत आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 34. 4 चेंडू आणि 3 धावींची आवश्यकता. हा चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये आणि अजूनही 3 चेंडू आणि 2 धावीची आवश्यकता असेल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते आपल्या संघाकडून सिद्धू. त्यांना जर हा सामना जिंकायचा तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू झेलची संधी होती परंतु चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये. एका धावे आणि धाव संख्या मध्ये वाढ होते एका धावेने आणि फक्त एका धावेची गरज असेल. 2 चेंडू आणि 1 धाव. अजूनही सामना काही सांगू शकत नाही. जिवंत सामना. कंपल्सरी चेसिंग. जर हा सामना जिंकायचा असेल तर कमबॅक करावा लागेल तो सिद्धू कोहली यांना. बेलापूर संघाकडून गोलंदाजी करण्यात आलेले ते गोलंदाज सिद्धू. पाहूया पुढचा चेंडू आणि सहजरित्या 1 धाव देखील पूर्ण झालेली आणि हा सामना विजय झालेला आहे तो सिद्धिविनायक रबाले. आणि यानंतरचा सामना असेल तो दोन्ही मातंगमर संघ जय गजानन कुक्षेत वर्सेस सिद्धिविनायक रबाले या 2 संघामध्ये हा सामना